सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला बाजारामध्ये आंबा विक्रीसाठी दाखल, आंबा खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी। थंडीमुळे अंडी महागली तर एका अंड्यासाठी आता 8 ते 9 रुपये मोजावे लागणार। थंडीच्या दिवसात मागणी वाढल्यामुळे अंड्यांच्या दरात वाढ। वाशिममध्ये तुरीच्या दरात घसरण, वाशिम बाजार समितीमध्ये तुरीला किमान 6020 तर कमाल 6525 रुपयांचा प्रति क्विंटलचा दर। जिल्ह्यामध्ये 66,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रामध्ये तुरीची पेरणी, मात्र बाजारभावात घट होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा। बीडच्या वडवणीमध्ये टायर पेटवून कारखानदारांचा शेतकऱ्यांकडून निषेध, तर उसाला 3000 रुपयांपेक्षा अधिक भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। माजलगावमध्ये उद्या रास्ता रोकोचाही इशारा। परभणीच्या पूर्णा नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा गोंधळ, जाचकटींवर शेतकऱ्यांचा संताप। नाफेडची सोयाबीन खरेदी 5 दिवसातच डगमगली। वर्ध्याच्या नांदोरामध्ये शेतकऱ्यांना सघन कपाशी लागवडीविषयी मार्गदर्शन, तर कृषी विज्ञान केंद्र सेलू सराच्या वतीने कपाशी लागवडीविषयी मार्गदर्शन। चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून चितळ स्थलांतर यशस्वीरित्या सुरू, तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये चितळ स्थलांतर सुरू। अभियानाच्या पहिल्या दिवशी 10 चितळांचं सुरक्षितपणे स्थलांतर। पुण्यातील ग्रामीण भागामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शाळांच्या वेळापत्रकात बदल, सकाळी 9:30 ते 4 वाजेपर्यंत शाळेची वेळ असणार। शिरूर, आंबेगाव, जुन्नरमधील 233 अतिसंवेदनशील शाळांसंदर्भात आदेश। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 800 एकर जागेवर पर्यावरणीय पुनरुज्जीवन करण्यात येणार। नैसर्गिक भूभाग, वन्यजीव आणि जैवविविधतेचं पर्यावरणीय पुनरुज्जीवन यामुळे केलं जाणार। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ताडोबामध्ये जंगल सफारी, कुलारा कोअर जंगलामधनं सचिनच्या सलग 2 सफारी। पुण्यामध्ये शिरूर या ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार, दिवसा ढवळ्या बिबट्याचा मुक्त संचार होत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण। अहिल्यानगरच्या साकुरी या गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार, शेतामध्ये मुक्त संचार करणारा हा बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद। बिबट्या या ठिकाणी परिसरात फिरत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। संगमनेरच्या नांदूर खंदरमाळ या परिसरातील लहूच्या मळ्यातील बिबट्या जेरबंद, बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। बिबट्यानं चांगलाच धुमाकूळ यावेळी घातला होता। पुण्याच्या आंबेगावातील गवारवाडीमध्ये एक बिबट्या जेरबंद, वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये या बिबट्याला पकडण्यात यश, तर बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। सुमारे 4 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला अखेर बाहेर काढण्यात यश। नरखेड तालुक्यातल्या भिष्णूर या गावाजवळच्या विवरा शिवारातली ही घटना। दरम्यान या ठिकाणी विहिरीत बिबट्या पडला होता, तर विहिरीत खाट टाकून बिबट्याला बाहेर काढण्यात आलं। जुन्नरमध्ये बिबट्यापासून वाचवण्यासाठी आता वळताना श्वान विहिरीत पडला, श्वानाला विहिरीतनं सुखरूप बाहेर काढण्यात यश। जुन्नरमधील रेस्क्यू टीमला यश। भंडाऱ्याच्या खोलमारा जुना या ठिकाणी खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाकडून रेस्क्यू, तर शिकारीच्या शोधात असलेला हा बिबट्या तब्बल 40 फूट खोल विहिरीत पडला होता। पुण्यात बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांचं पिंजऱ्यात बसून आंदोलन, वन विभागाच्या विरोधात नागरिक आक्रमक, तर शेवाळवा या ठिकाणी भवरा वस्तीमध्ये नागरिकांचं आंदोलन। अकोल्यात टीईटीच्या शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला, 5 मिनिटं उशीर झाल्याचं सांगत परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला। प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे वर्षभराचं नुकसान झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। नाशिक शहरातील टीईटी परीक्षा केंद्रांवर गोंधळ, तर 5वीला शिकणाऱ्या विद्यार्थ्याला इंग्रजीचा पेपर दिल्याचा प्रकार, त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला होता। जुन्नरमध्ये एका शेततळ्यात बुडून 2 सख्ख्या भावंडांचा मृत्यू, दोन्ही भावंड शनिवारी दुपारी 4 वाजल्यापासून बेपत्ता होती। पोलीस आणि वन विभागाच्या पथकाकडून या मुलांचा शोध सुरू होता। आज दोन्ही भावंडांचा मृतदेह शेततळ्यात आढळला। साताऱ्यात कुरिअर बॉयला लुटणाऱ्या आरोपीला अटक, अजिंक्य डांगे असं या संशयित आरोपीचं नाव। सातारा पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल। पुण्याच्या चाकण परिसरातील भोसे गावात रात्री 4 ठिकाणी चोरी, तर एक मोटरसायकल, 25,000 रोख रक्कम। किराणा मालाच्या दुकानातील साहित्य लंपास, पोलिसांकडे चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी। करमाळ्यामध्ये तरुणाच्या बँक खात्यातनं 7 लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून फसवणूक, अजय नवनाथ कांबळे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसात फिर्याद दाखल। पुण्यामध्ये कोयता गँगचा पुन्हा हैदोस, 25 ते 30 दुचाकी, कार आणि रिक्षांची तोडफोड। हांडेवाडीच्या आदर्श नगरमध्ये गाड्यांची तोडफोड।
जळगावच्या उमरटी या गावामध्ये पुणे आणि मध्य प्रदेशातील पोलिसांकडून संयुक्त कारवाईमध्ये पिस्तुलांचे 50 अवैध कारखाने उद्ध्वस्त, 205 पोलिसांच्या पथकाकडून संपूर्ण गावाला घेऊन धाडसी कारवाई। मकोगातील 9 आरोपींना 10 वर्षांच्या शिक्षेसह प्रत्येकी 15 लाखांचा दंड। गोंदिया प्रथम जिल्हा सत्र न्यायालयाचा हा निकाल तलवार आणि बंदुकीच्या धाकावर दमदाटी केल्याचाही होता आरोप। मोहोळची दहशत आणि गुंडागर्दी संपवण्यासाठी बाळाराजे पाटलांना फाशी झाली पाहिजे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांची मागणी। एकनाथ शिंदेंच्या सभेनंतर उमेश पाटील आक्रमक, पंडित देशमुख हत्येप्रकरणी बाळाराजे पाटलांना कोर्टानं निर्दोष केलं होतं। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये मुलाच्या प्रचारासाठी अब्दुल सत्तार मैदानात, समीर सत्तार सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उभे, तर सिल्लोड शहरामध्ये अब्दुल सत्तार यांच्याकडून रॅलीचं आयोजन। इंदापूरची दुबई केल्याशिवाय राहणार नाही, माजी मंत्री महादेव जानकरांचा दावा, तर इंदापुरात गारटकरांच्या पॅनलला निवडून देण्याचंही जानकरांचं आवाहन। बुलढाण्यामध्ये आजी माझ्या आमदारांमध्ये जुंपली, तर शहरातील गुंडाराज संपवायचा आहे, विजयराज शिंदे यांचा संजय गायकवाडांवर हल्लाबोल। तर 15 वर्ष तुम्हाला सत्ता देऊन तुम्ही जनतेची सेवा करण्याऐवजी मुंबईतील डान्स बारमध्ये अय्याशी केली, गायकवाडांचा विजयराज शिंदे यांच्यावर पलटवार। परळीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं जोरदार शक्ती प्रदर्शन, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या दीपक देशमुख यांच्या प्रचाराला सुरुवात, खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये रॅलीच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन। वाडा नगरपंचायतीसाठी भाजपच्या प्रचाराला सुरुवात, मंदिरात जाऊन नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात, तर पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित। अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांच्याकडून राजन पाटलांचं अभिनंदन। निलेश लंके यांनी राजन पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन केलं। फलटण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात, तर शिंदे गटाच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा नारळ फुटला, प्रशासकीय दहशत मोडून काढणार असं म्हणत पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा। महाविकास आघाडीकडून बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा युगेंद्र पवार यांच्या हस्ते शुभारंभ, तर 4 ते 5 प्रभागांमध्ये युगेंद्र पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रचार रॅलीचं आयोजन, प्रचारावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित। रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला, महायुतीच्या उमेदवारांकडून घरोघरी जात प्रचार, प्रभाग क्रमांक 7 मध्ये युतीतील शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रद्धा हळदणकर आणि गणेश भारती रिंगणात। गोंदियामध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून निवडणुकीमध्ये गैरप्रकार, 68 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होणार, जिल्हा परिषदेच्या 12 विभागातील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश। स्मृती मानधनाचा विवाह सोहळा पुढे ढकलला, स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका, स्मृतीच्या वडिलांवर सांगलीतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू। शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणी लक्षात घेता लवकरच एसटीची हेल्पलाईन सुरू करण्यात येणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, बोटा ते घारगाव या दरम्यान सकाळपासूनच वाहतूक ठप्प, रविवारची सुट्टी आणि लग्नसराईमुळे वाहनांची प्रचंड गर्दी। अकोला जिल्ह्यात भंगार विक्रेत्याचा मुलगा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेमध्ये राज्यात 18वा, रोशन हुसेन शहाची जलसंधारण अधिकारी पदासाठी निवड निश्चित। खासदार निलेश लंकेंच्या संकल्पनेतनं सिंहगड किल्ल्यावर गड स्वच्छता, संवर्धन आणि वृक्ष लागवड अभियान, गड जपा इतिहास जपा हीच खरी शिवसेवा असा संदेश निलेश लंकेंकडून यावेळी देण्यात आला। वाशिमच्या शेलू बाजारातील जिल्हा परिषद शाळा परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य, सांडपाण्याचं योग्य नियोजन न केल्यामुळे पाणी थेट नागरिकांच्या घरासमोर, प्रशासनाकडे आता यावर उपाययोजना करण्याचीही मागणी। गोंदियामध्ये दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागामध्ये रेल्वे रुळ दुरुस्तीचं काम हाती, परिणामी बिलासपूर झारसुगुडा या ठिकाणी रेल्वेगाडी 10 दिवस रद्द राहणार। धाराशिवमध्ये एसटी बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थिनींनी मंत्री प्रताप सरनाईकांचा पाढा वाचला, बस सेवेत नसल्यानं या ठिकाणी वेळेत येत नसल्याची विद्यार्थिनींची तक्रार, विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर सरनाईकांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना छापलं। जर्मनी, कॅनडा आणि युके मधून आलेल्या 42 भाविकांनी घेतलं शिर्डीतील साईबाबांचं दर्शन, याचवेळी सर्व विदेशी भाविकांनी एकत्रित साईंच्या आरतीचाही लाभ घेतला, त्यानंतर साई संस्थांकडून सर्व भाविकांचा सत्कार करण्यात आला। सिंधुदुर्गातील उंबर्डेमधील श्री महालक्ष्मी मंदिराच्या विश्वस्त मंडळामध्ये संपूर्ण गावाचा समावेश करावा, कोल्हापूरसह सहधर्मादाय आयुक्तांचे आदेश,
धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयासंदर्भात ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त.